जज समोर आम्हाला डिवोर्स का हवा याचं कारण काय सांगणार की आम्हाला हवाय डिवोर्स, तुम्ही द्या. एका मिनिटात डिसमिस होईल तुमची केस. नाही. उठा, घरी जा, सुखानं संसार करा. नाही असं जज तुम्हाला सांगते. काय जास्तीत जास्त कोर्टाचा वेळ तुम्ही वाया घालवलात म्हणून एक वेळ तुम्हाला नोटीस मिळेल, पण डिवोर्स मिळणार नाही. नाही सर, असं प्लीज करू नका. आम्ही खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय. बहुतेक ही त्याचीच इच्छा असावी. अगदी बरोबर. म्हणजे काहीही कारण नसताना तुम्हाला डिवोर्स हवाय. क्या बात है, इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. क्या बात है. उठा सर, निघा. इंटरेस्टिंग केस आहे ना, म्हणजे मला याच्यावर विचार करायला नको. पण उद्या भेटूया, मी तुम्हाला वेळ कळवतो. येस, थँक्यू सो मच. उद्या आपल्याला मेथी निवडायची आहे. ही निवडेल ना. व्हेरी गुड. या येस, उद्या मी वेळ कळवतो. थँक्यू सर, थँक्यू. हा मनमोहिनी, सगळे मटार सोलून झाले. मी अक्कीला भेटून आले. हा, मी राईट बॅक. ओके, बाय बाय. मला वाटलं. तुला काय वाटलं? किया आला. पण तू इथे काय करतोयस? किया, जिथे तू तिथे मी. बरं एक सांग मला, आज कसा दिसतोय मी? नवीन ग्लेअर्स, लेदर जॅकेट. मी म्हटलं लुक चेंज करून बघतो. तू प्रेमात पडतेस का? अर्जुन, तुला मी आय नो मला सांगितलंस, पण तू जे सांगितलंय ते मला कळलं ग. ते दिलं ना, नाही मानता यार. दिल दिल है. आय नो आय एम सॉरी. मला माहितीये तू काय बोलणार आहेस, पण तुला सुद्धा माहितीये ना हे प्रेम कसं असतं ते. तुझ्या प्रेमातून बाहेर नाही पडू शकत आहे ग मी. आय हॅव ट्राय, ट्रस्ट मी. माझ्या मनात तुझ्यासाठी जेवढं प्रेम उसळतंय ना, यू हॅव नो आयडिया, कॅनॉट इवन इमॅजिन. अँड डू यू नो, एक दिवशी तू सुद्धा तितकीच वेडी होशील माझ्या प्रेमात. हा शब्द आहे माझा. तू घाबरतेस तेव्हा किती गोड दिसतेस ग, पण तू अजून सुंदर दिसतेस जेव्हा तू गोड हसतेस. I just want to see your smile, Kiara. पण मला माहितीये, सध्या तरी तुझ्या चेहऱ्यावर स्माइल फक्त अक्षयमुळेच येतं. नो प्रॉब्लेम. आपण एक काम करूया, अक्षयला कॉल लावूया. चल लाव कॉल. चल कॉल कर. बोलूया आपण त्याच्याशी. परत चिडचिड आणि राग काढावा लागणार आहे. काय झालं? केवचे 2 फोन येऊन गेले त्यांच्या समोर असताना, त्यामुळे कट करावे लागले. बोलणंच नाही आमचं. चिडली असेल, राग काढावा लागला. आता फोन कर. तिचा झाला बघ, व्हिडिओ कॉल आहे. काय टेलिपॅथी आहे याला म्हणतात प्रेम. हाय बेबी. हाय बारी, रिमेंबर मी? Come on, guys. At least say hi to me. Hi. Hi. Akki, he knows everything. मीच सांगितलं त्याला सगळं. So, लवकरच भेटू. Let's meet for dinner. Same place as last time. All right, see you. Bye. अरे केवला फोन कट का केलंस तू? मला बोलायचं होतं ना त्याच्याशी. नंतर बोल ना मग. त्याच्याशी तर बोलशीलच. आता माझ्याशी बोल. रेशमी कबाब खाणार का तू? वेडा. कॉन्फिडन्स जास्तच वाढलाय.
केओशी बोलतो ना. काय? आत्ता नको, नंतर बघूया ना आपण. आत्ता निघूया आपण. काय ग, एवढं काय मागतेस देवाजवळ? काय मागणार मी? अक्षयचं जे काही चाललंय ना, त्यामुळे आधीच माझ्या जीवाला खूप घोर लागलाय. आता त्या दोघांचा संसार नीट सुरू होऊ दे आणि अक्षयने काही वेडवाकडं वागू नये यासाठीच देवाला आपलं साकडं घालत होते. हे सगळं ऐकल्यापासून माझ्याही मनात तेच घोळतंय. पण म्हणून त्यासाठी देवाला नको वेठीस धरूस. आपण सगळे प्रयत्न करूया ना त्यांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी. आणि मग जर का आपल्याला यश आलं नाही ना, तर मग साकडं घालूया. हो नाही, पण आपण प्रयत्न करतोच होत ना. आता अक्षयला मी एवढं खोदून खोदून विचारलं, पण तो मुलगा काहीच बोलत नाही. अमृताला देखील विचारलं, पण तीही काही थांगपत्ता लागून देत नाहीये. काय करायचं मग अशा वेळेला वाटतं ना की खरंच देवा या संकटातनं बाहेर काढ बाबा आम्हाला. पण मृदुला, ह्या सगळ्यात अजून एक जो पर्याय आहे तो आपण पूर्णपणे विसरून गेलोय. कोणता? अगं, त्या दोघांच्या लग्नानंतर अनेक गोष्टी घडून गेल्या. अनेक वादळ त्यांच्याही आयुष्यात येऊन गेली. त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळच घालवता आलेला नाहीये. ते कधी एकांतात राहिलेच नाहीये. आणि त्यासाठी त्यांना कुठेतरी बाहेर पाठवायला हवं, फिरायला. माई, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. पण त्यावेळेला तशी परिस्थितीच नव्हती ना, आणि कोणाची मनस्थितीही नव्हती. पण माई, अजूनही ते प्रकरण शमलंय असं मला नाही वाटत. म्हणूनच मी म्हणतेय, फक्त त्या दोघांना एकमेकांबरोबर राहू दे. त्या दोघांना एकमेकांना समजून घेण्याची आपण वेळ तर देऊया, संधी तर देऊया. म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबापासून कुठेतरी दूर त्यांना पाठवूया. म्हणजे त्यांचं त्यांना कळेल संसार म्हणजे काय, एकत्र राहणं म्हणजे काय. आणि म्हणूनच त्यांना कुठेतरी फिरायला पाठवूया, दोघांनाच. पण माई, ते दोघं तयार व्हायला विचारायचंच नाही. आपण त्यांना काहीही विचारायचं नाही. म्हणजे हो नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि सरळ त्यांच्या हातामध्ये आपण तिकीट देऊया आणि सांगायचं, हे आपल्या सगळ्या कुटुंबाकडून तुम्हाला दिलेलं लग्नाचं गिफ्ट आहे. मग माई, हे मात्र मस्त आहे हा, खरंच. हा, चालेल. डायरेक्ट त्यांना पॅकेजच देऊन टाकूयात. माई, देवासमोर मी बसलीये, पण मार्ग मात्र तुम्हीच काढलात. आता तरी काळजी मिटली का? हो. विश्वास आहे ना माझ्यावर? माझी खात्री, हे झाल्यावर हे वादळ नक्की शमेल. चला. कशाला पसारा काढून ठेवलाय? जा पाणी घेऊन ये जा. हो, काय झालंय? काय झालं म्हणजे काय? सकाळीच घडलंय काय घडायचंय ते. सकाळपासून अस्वस्थ आहे मी, बघितलंस ना तू. तो अर्जुन कसा क्यूला खेटून उभा होता. डोक्यात गेलाय तो माझ्या. त्याला जाऊन मारणार आहे मी आता. हळू बोल आधी. आणि वा, छान प्लॅन आहे. मग त्याने सगळा गुंता सुटणार आहे ना अक्षय.
अरे कियाराचे डॅडी आधी तर रेडी झाले आणि आपल्याला 3 महिने मिळाले डिवोर्स साठी. त्या सगळ्याची माती करशील तू असं मारून बिरून. तू फक्त मला शिकव. तू जरा बघ ना यार, 3 दिवसात तू अर्जुन इतक्या जवळ पोहोचलाय. 3 महिन्यात काय काय करेल. चल चल, मी नाही सहन करणार. शांत हो अक्षय आणि कर सहन, कळलं? फक्त 3 महिने, मे बी 3 महिन्यांहून कमीच. एकदा का आपला डिवोर्स झाला की काय करणार आहे तो अर्जुन, सांग मला. तुला काय जातंय ग बोलायला. सेन कर. मी आत आले तर चालेल ना? ऑलरेडी आत आलीयस. तुम्हाला दोघांना ना माईंनी खाली बोलवलंय. ते ठीक आहे, पण तू काय एवढी लाजतेस. भाग्यश्री, गुड न्यूज आहे का? ओह, काँग्रेस. माझी नाही काही, तुमची. काय बोलतेयस? आता मी काय बोलते हे ऐकायला खाली यावं लागेल ना तुम्हाला. म्हणजे तिथेच कळेल ना काय सांगायचंय ते. आम्ही वाट बघतोय सगळे, तुम्ही याल ना खाली? म्हणजे लवकर याल ना खाली दोघं? हो. या, वाट बघतोय आम्ही तुमची. ते लवकर या खाली. आता काय नवीन. लवकर. शर्मिष्ठा, ए शर्मिष्ठा, आण लवकर पोळ्या. आणि भाग्यश्री कुठे आहे? ती बोलवायला गेलीये का? माई, सगळं नीट केलंयस ना? माई अगदी तू सांगितल्याप्रमाणे सगळं अगदी व्यवस्थित केलंय. पिन टू पियानो सगळं एकदम परफेक्ट. काय ग बोलवलं साक्षा? अगो बाई, तुम्हालाही परत जावंच वाटतंय की काय? माई, अक्षय अमृताला बोलवलंयस ना? हो, सांगितलं येत आहेत ते. या आले. माई बोलवलंस? काय झालं? तुम्हा दोघांकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. काय झालं? तुम्हा दोघांकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. काय? अहो, सांगू? हे घे. हे काय? अरे तुझं हनीमून पॅकेज.
येस, डेस्टिनेशन केरळ. फ्लाईटची तिकीट आणि हॉटेल बुकिंग सगळं आहे त्याच्यात. तुम्ही फक्त बॅगा भरायच्या आणि उडायचं. काय हो काकू, माई ना आज फुल फॉर्म मध्ये आहेत. ए नाही, खरंच आहे ते. अक्षय, हे सगळं माईंनी स्पॉन्सर केलंय हा? आणि आयडिया सुद्धा त्यांचीच आहे. पण तुमच्या दोघांचे चेहरे असे का झालेत? हा, तुम्हाला आनंद नाही झालाय का? नाही, धक्का बसला ना एकदम सरप्राईज मुळे, म्हणून. पण छान आहे, मस्त आहे. बरं चला आता जेवायला बसा. चल. हो. माई, तुम्ही आणि काकू पण बसा ना जेवायला. मी आणि अमृता वाढतो. हा, अगं हो हो, बरोबर. आज मुलांबरोबर बसा जेवायला. अहो काय तुम्ही पण. येस माई, अजिबात ऐकणार नाही. तू बसायचं आमच्यावर. काकू तू पण चल. बस ये. फोन आलाय. थँक्यू. रात्री हॅलो. हाय ब्युटिफुल, अर्जुन बोलतोय. काय झालं? इश्क हुआ है जाने मन. तुझी फार आठवण येते ग कियारा. तुला बघावंसं वाटतंय. तुला भेटायला येऊ? नाही 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 अर्जुन, नको प्लीज. हे बघ, डॅड आता घरी नाहीये, सो प्लीज तू आता नको येऊ. ओके, नो प्रॉब्लेम. टेक केअर. लव्ह यू. बाय. अनंता, तुला आठवतंय ना, तुझ्या लग्नानंतर तू उटीला गेला होतास हनीमून साठी? म्हणजे काय काकू, पण आम्ही यांच्यासारखे 4 दिवस नाही, आम्ही चांगले 15 दिवस गेलो होतो. आणि नंतरचे 5 दिवस गोव्याला. चाटाय मेला. काय भाग्यश्री, आठवतंय ना? आठवतंय म्हणजे केवढी लाजते बघ तुझी बायको. माई, शर्मिष्ठा म्हणते ते अगदी खरं आहे. तू आज फुल फॉर्म मध्ये. अरे नसायला झालं काय, तुम्ही सगळे आनंदात असाल, उत्साहात असाल तर मला सो उत्साह येतो, आनंद वाटतो. माई, थोडा प्रॉब्लेम आहे. का रे? ते केरळला जायचंय ना, तर मग तिथे थंडी खूप असणार ना. मग ते हिला झेपवत नाही थंडी, आजारी पडेल ही. अगो बाई, अरे उलट मस्त आहे ना. ठंडी हवा ये चांदनी सुहानी, वा. है मेरे दिल सुना कोई कहानी. ही पण चाल छान आहे. अरे म्हणजे काय. आणि अजून एक मेजर प्रॉब्लेम. ते केरळमध्ये म्हणजे मग सगळे साऊथ इंडियन पदार्थ खावे लागतील. ते डोसा आणि इडली वगैरे मला झेपत नाही ना ते.
किती थापा मारतोस रे तू? हा, मी घरी डोसे बनवले की ताव मारतोस ना खोटारडा. अक्षय, काय चाललंय? का सबबी देतोयस तू? एरवी ब्रेक हवा म्हणत असतोस ना. मग माईंनी एवढं सगळं छान अरेंज करून दिलंय, मग जायला काय प्रॉब्लेम आहे? जा आणि जरा एन्जॉय करा ना. म्हणजे मला असं म्हणायचंय की आमच्या कटकटींमधनं जरा सुटका होईल ना तुझी, उपदेशाच्या डोसांमधनं. अगदी बरोबर बोललीस हो मृदुला. अरे छान दोघ जण फिरा, हिंडा आणि मस्तपैकी आम्हाला फोटो पाठवा. येस. बरं चला आता तुम्ही तिघ जण ह्याला पटवा. येस. चला आणि आम्ही झोपतो आता. हो. चला चला चला. चला चला.